पाचवा शत्रू आहे अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी द्रव्यनाशा लागी पावती. पाचवा शत्रू आहे अधर्मे रोग संचरे अंगी, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. अधर्मानं लबाडीनं भ्रष्टाचारानं धन घरात आणलंय. त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा सारा पैसा खर्च होतो आणि तो भिकायला लागतो. म्हणून बघा, ज्या घरात लबाडीने पैसा येतो त्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. किंवा ज्या घरात लोक सारखी बिमार पडतात, समजून घ्यावं त्या घरात लबाडीने पैसा येतो. अनुमान प्रमाण लबाडीने पैसा घरात येतो, त्या घरातला दवाखानाच बंद होत नाही, डॉक्टरची मजा होते. अधर्मे रोग संचरी अंगी, अधर्मानं धन आणलेस, अधर्म तुझ्या जीवनात रोग आणील. तुका म्हणे पापे इति रोगाचे रूपे, तुका म्हणे पापे इति रोगाचे रूपे. अधर्म केलेस, पाप केलेस, लबाडीन पैसा घरात आणलास, पाप केलेस. लबाडीन घरात पैसा नाही पाप आहे. पाप केलेस, अधर्म केलास, अधर्म पाप तुझ्या जीवनात रोग घेऊन येईल आणि हे नाना प्रकारचे रोग दुरुस्त करण्यात तुझा सगळा पैसा खर्च होईल, तू भिकायला लागशील. अधर्मे रोग संचरी अंगी. आणि म्हणून बघा, असे हे जे कसलेले भ्रष्टाचारी असतात, कसलेले भ्रष्टाचारी, ते आपल्या शर्टाची बटणं काढतात आणि असे समोर येतात आणि म्हणतात, बघा ना साहेब, हे काळं काळं काय, बघा ना साहेब. शर्टाची बटणं काढतात आणि म्हणतात छाती दाखवून, बघा ना साहेब, हे काळं काळं काय. आपण म्हणायचं, काय ते काळं काळं, काय ते काळं काळं. ते म्हणतं, साहेब माझं 2 वेळेस बायपास झालं ना, साहेब माझं 2 वेळेस बायपास झालं ना. अरे 3 वेळेस होईल ना, 3 वेळेस होईल ना. तुझं नाही तर का आमचं होईल का. अधर्मे रोग संचरी अंगी, तुका म्हणे पापे इति रोगाचे रूपे. लबाडीने, अधर्मानं, भ्रष्टाचारानं पैसा घरात आणलायस, पाप केलेस, पाप रोग घेऊन येतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात तुझा सगळा पैसा खर्च होईल आणि तू भिकायला लागशील. ते रोग दुरुस्त करण्यात तुझा सगळा पैसा खर्च होईल, तू भिकायला लागशील. आणि याला नाथ महाराज म्हणतात, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरी अंगी, हे 5 जण 5 विभागी द्रव्यनाशा लागी पावती. मग ज्याचा त्याने विचार करावा की अधर्मानं, लबाडीनं, भ्रष्टाचारानं पैसा आणलाय, पण आपलं काय काय वाटोळं झाले. अधर्मानं पैसा घरात आणला तर काय काय वाटोळं झालंय. मनुष्य भ्रष्टाचारी आहे, लबाड आहे, भ्रष्टाचार करून घरात पैसा आणतो, त्याचं काय काय वाटोळं होतं. काय काय वाटोळं होतं भ्रष्टाचारी माणसाचं. पहिली गोष्ट, भाऊबंद त्याच्या वाईटावर टापतात. दुसरी गोष्ट, अवलाद व्हायला जाते, बाई बाटली ताटली इकडे झोपते. तिसरी गोष्ट, तो भ्रष्टाचारी मनुष्य स्वतः व्यसनी बनतो. चौथी गोष्ट, त्या भ्रष्टाचारी माणसाला नाना प्रकारचे रोग होतात. रोग दुरुस्त करण्यात पैसा निघून जातो. पैसा गेला, भ्रष्टाचाराचं पाप माती शिल्लक राहिलं, पापामुळे तो नरकाला गेला. नरकाला गेला म्हणून मुद्दल मनुष्य देह मिळाला नाही. आणि याला तुकोबार आहे म्हणतात, जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. भ्रष्टाचारी मनुष्य चारी बाजूने होरपळला जातो, चारी बाजूने होरपळला जातो, त्याच्या पदरात काहीच पडत नाही. बघा ना, भाऊबंद वाईटावर टपले, भाऊबंद वाईटावर टपले, अवलाद व्हायला गेली, तो स्वतः व्यसनी बनला, त्याला नाना प्रकारचे रोग झाले. भ्रष्टाचाराचा पैसा निघून गेला, भ्रष्टाचाराचं पाप माती राहिलं, त्या पापाने तो नरकाला गेला, चारी बाजूने होरपळला. पुन्हा मनुष्य शरीर मिळालं नाही. यालाच तुकोबार आहे म्हणतात, जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. आणि म्हणून भ्रष्टाचार टाळा, काही पदरात पडत नाही. मला सांगा, भ्रष्टाचार तुम्ही करायचा, भ्रष्टाचार करणं हे पाप आहे. भ्रष्टाचार तुम्ही करायचा, पाप करून पैसा तुम्ही आणायचा, पाप तुमच्या एकट्याच्या माथ्यावर आहे. त्या पैशावर सगळ्या घराने मजा करायची.
कारण पापात कोणी भागीदार नसते. तुम्ही भ्रष्टाचार केला आहे, हे भ्रष्टाचाराचं पाप तुमच्या एकट्याच्या माथ्यावर आहे. भ्रष्टाचाराचं पाप तुमच्या एकट्याच्या माथ्यावर आहे. भ्रष्टाचार केला आहे म्हणजे पाप तुम्ही केलं आहे. भ्रष्टाचाराच्या पैशावर सगळ्या घरांनी मजा करायची, पण या पापामुळे तुम्ही एकट्याने नरकाला जायचं आहे. हे शहाणपणाचं आहे का गाढवपणाचं, हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. वाल्या कोड्याला हेच विचारलं नारदानी की नारदा, तू माणसं मारतोयस, पाप करतोयस, तुझ्या पापात कोणी सहभागी आहे का? वाल्या म्हणतो मला काय माहीत. म्हणले जाणं विचारून घरी. म्हणले नारद महाराज तुम्ही पळून जाताल. अरे म्हणले मला बांध, झाडाला बांध, मी पळून जात नाही. नारदाला बांधले दोऱ्याने, कासऱ्याने, आणि वाल्या गेलाय घरी. आधी बायकोकडे गेलाय. बायकोला म्हणतो अगं मी रोज माणसं मारतोय, पाप करतोय, पैसे आणतो, तुम्हाला पोचवतोय, माझ्या पापात सहभागी आहेस का? बायको म्हणते हे बा धनी, ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवसापासून माझ्या भरण पोषणाची जिम्मेदारी तुमची, तुम्ही जाणं आणि तुमचं पाप जाणं. आणि ती इवळत होती मोठ्या मोठ्याने. वाल्या म्हणतो कम निवळाली, कम बोंबलाली. ती बायको म्हणली मला विंचू चावलाय. विंचू चावलाय? मग ती वाल्याची बायको म्हणते इकडे या, मला विंचू चावलाय, मुंग्या यायल्यात, वेदना व्हायल्यात, माझ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या. वाल्या म्हणतो तुझ्या वेदना मी कसे वाटून घेऊ? मग बायको म्हणते मी तुझं पाप कसं वाटून घेऊ? मी तुझं पाप कसं वाटून घेऊ? तू जाणं तुझं पाप जाणं. वाल्या कमरात मोडला. माईकडे गेला, म्हणतो आई मी माणसं मारतो, पाप करतो, पैसे आणतो, तुम्हाला पोसवतो, माझ्या पापात सहभागी आहेस का? आई म्हणते बाबा माझ्या गवऱ्या पुढे गेल्या, 4 गेले 2 राहिले, म्हातारपणी मला कशाला पापात वडतो? तू जाणं तुझं पाप जाणं. वाल्या गुडघ्यात मोडला. आधी कमरात, आता गुडघ्यात मोडला. वाल्या पोराकडे गेला. म्हणजे पोरा मी माणसं मारतो, पैसे आणतो, तुम्हाला पोसवतो, माझ्या पापात सहभागी आहेस का? पोरगं म्हणतं बाबा मला काय कळतं, माझं खेळून खाण्याचं वय आहे, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या गोट्यात मोडला. गोट्यात मोडला, सगळाच मोडला. उपरती झाली, रखरखीत वैराग्य आलं. वाल्या नारदाकडे गेला, पायावर लोळू लागला. म्हणले महाराज कोणी माझ्या पापात सहभागी नाही आहे, काही मार्ग दाखवा. नारदानी राम नामाचा मंत्र दिलाय. राम घोक म्हणले. वाल्या राम घोकत बसलाय. सुरुवातीला मरामराच म्हणायचा, पण राम घोकत बसलाय, वारुळ वाढलं. राम नामानं वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्याच्या पापात कोणी सहभागी नव्हतं. तुम्ही भ्रष्टाचार करता, तुमच्या पापात कोणी सहभागी नाही आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्या एकट्याच्या माथी पाप आहे. पाप तुम्ही करायचं, नरकाला तुम्ही जायचं. भ्रष्टाचाराच्या पैशावर साऱ्या घरांनी मजा करायची, पण नरकाला तुम्ही एकट्यानं जायचं. किती शहाणपणाचं आहे हे ज्याचं त्यांनी ठरवावं, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून शहाणे व्हा. का तर मनुष्य जन्म अनमोल आहे, मोठ्या मुश्किलीने मिळाला आहे. याचं मात्र करू नका, याचा कचरा करू नका. मनुष्य जन्माला येऊन तुम्ही पापच करत राहिले, निषिद्ध कर्म करत राहिले, परद्रवी परनारीचा अभिलाष करू लागले, निषिद्ध कर्म करतायत, जमेल तेवढे वाईटच कर्म करतायत, पापच करतायत, भ्रष्टाचारच करतायत. ही पापं तुम्हाला नरकाला नेतील. आणि पापाने नरकाला नेलं तर पुन्हा मनुष्यजन्म नाही तुम्हाला. मग ज्या मनुष्य जीवनाच्या बळावर तुम्ही पाप केलं आणि नरकाला गेले, ते मुद्दल मनुष्य शरीर तुम्हाला मिळत नाही ना नरकाला गेल्यामुळं. याला तुकोबाराय म्हणतात जन्मा येऊनी काय केले तू हा मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले तू हा मुद्दल गमावले. आणि म्हणून पाप करू नका, निषिद्ध कर्म करू नका, घाणेरडी वाईट कर्म करू नका की ज्याच्यातून पाप जन्माला येतं. जेवढे जेवढे वाईट कर्म आहेत त्या सगळ्यातून पाप जन्माला येतं, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. तुकोबाराने एका वाक्यात सांगितले पाप म्हणजे काय. पुण्य परोपकारा पाप ते परपीडा. आपल्या कृतीतून कुणालाही पीडा होईल असं वागू नका. आपण वागलो आणि आपल्या कृतीतून समोरच्याला पीडा झाली ते पाप आहे. पाप तया नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. माजल्यावनी वागणं, रीत सोडून वागणं, चुकीचं वागणं हे पाप आहे.
परपीडा करणं हे पाप आहे, परद्रव्य परणारीचा अभिलाष करणं हे पाप आहे, परस्त्री भोगणं पाप आहे, दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं लबाडीनं लुटणं हे पाप आहे. तात्पर्य जेवढं वाईट वागणं आहे, जेवढे निषिद्ध कर्म आहेत त्यातून पाप जन्माला येतं, हे पाप नरकाला नेतं, पुन्हा मनुष्यजन्म मिळत नाही. आणि मग ज्या मनुष्यजन्मातून पाप केलं त्या पापाने नरकाला नेलं, पुन्हा मनुष्यजन्म नाही, मुद्दल गेलं. म्हणून जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमावले. पुन्हा मनुष्यजन्म नाही आहे आणि म्हणून मुद्दल गेलं, म्हणून जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमावले. अर्थात मनुष्य जीवनातून मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य प्रामुख्यानं दोनच गोष्टी करतो, कुठल्या का मार्गाने होईना, चांगले असो वाईट असो, पैसा पैसा पैसा. आणि मग चांगल्या मार्गाने तर मिळत नाही, कारण नशिबात आहे तेवढाच मिळतो. मग जास्त हवा आहे तर वाईट वागावं लागतं, लांड्या लावड्या करावं लागतात, पाप करावे लागतात. पण ही पाप नरकाला नेतात ना. पुढचा विचार कर ना. आणि म्हणून भ्रष्टाचार टाळा, वाईट वागायचं टाळा, निषिद्ध कर्म टाळा, अन्यथा यातून निर्माण होणारं पाप तुम्हाला नरकाला नेईल. आणि म्हणून मी विषय मांडला होता की निषिद्ध कर्मातून आणि विषय भोगातून पाप जन्माला येतं. तर निषिद्ध कर्मातून पाप कसं जन्माला येतं आपण पाहिलं. थोडक्यात विषय भोगातून पाप कसं जन्माला येतं विचार मांडून सेवा आटोपती घेऊयात. विषय भोगातून पाप जन्माला येतं. विषय म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. एकूण 5 ज्ञानेंद्रिय आहेत: कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. शब्द हा कानाचा विषय, रूप हा डोळ्याचा विषय, गंध हा नाकाचा विषय, चव हा जिभेचा विषय आणि स्पर्श हा त्वचेचा विषय. एक उदाहरण म्हणून कान या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगतो आणि आपण पुढे जाऊयात. सगळीच 5 ज्ञानेंद्रिय सांगत बसलं तर वेळ जाईल, आपला व्हिडिओ लांबेल आणि व्हिडिओ संपेल. कान या ज्ञानेंद्रियाचं उदाहरण सांगतो, पाप कसं निर्माण होतं आणि ते पाप तुम्हाला नरकाला कसं नेतं. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय आहे. नरमारा लिहितात, देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर, एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. कानाला स्तुती आवडते, कानाला निंदा आवडत नाही. आता घडीवर तुमची कुणी तोंड बनवून स्तुती केली, खूप तारीफ केली, तुमचं कौतुक केलं, स्तुती केली. स्तुती ही माणसाला अतिप्रिय आहे. स्तुती किती प्रिय आहे माणसाला. स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल मग मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. बघा तुम्ही एखाद्याची स्तुती करा, कसे गुलाब खिलतात त्याच्या गालावर. निंदा करा, ते कसं तुमच्या अंगावर धावून येतं. कानाला निंदा आवडत नाही, कानाला स्तुती आवडते. तुम्हाला कुणाकडून आपला मतलब साधून घ्यायचा, त्याची नुसतीच स्तुती करायची. साहेब तुम्ही असे, बाईसाहेब तुम्ही तशा, बाईसाहेब चहा पाजती, जेवण घालती, साहेब तुम्हाला नोकरीच देतो. स्तुती करा. अहो देवाला स्तुती प्रिय. देवाचं नाम घेतो आपण म्हणजे काय, हरिनाम घेतो म्हणजे देवाची स्तुतीच आहे. देव प्रसन्न होतो, मुक्तीच देतो. स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे. तुमची कोणी स्तुती केली तर ज्याने तुमची स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्या व्यक्तीबद्दल तात्काळ तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. रागद्वेष, तो भांडणातला राग नाही, रागद्वेष. तुमची स्तुती केली, ज्याने स्तुती केली त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते.
तुम्ही त्याच्याशी झटकन मैत्री करता, त्याच्या गळ्यात हात टाकता, त्याला गोड बोलता, त्याची चौकशी करता, आपला परिचय देता, त्याचा परिचय करून घेता, त्याला हॉटेलमध्ये नेता, चहा पाजता, भविष्यात त्याच्याशी संबंध ठेवता, तुम्ही त्याच्या कामी येता, तो तुमच्या कामी येतो. तात्पर्य तुम्ही त्याच्यासोबत सदवर्तन करता आणि सदवर्तनातून पुण्याचा जन्म होतो, पुण्य संसार बंधनात बांधतं. तुमची कोणी स्तुती केली आहे, ज्याने स्तुती केली आहे त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तात्काळ तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम, या रागातून सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य, पुण्यातून संसार बंधन. आता तुमची कोणी निंदा केली आहे, निंदा कानाला आवडत नाही, तर ज्याने कुणी तुमची निंदा केली आणि तो निंदा शब्द जर कानानं भोगला तर काय होतं बघा. आत हृदयात सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो. तुम्हाला कोणी घाण घाण बोलले, वाचाळ बोलले, घाण बोलले, तुमची निंदा केली, आत अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो अहंकार आतून तुम्हाला ढुसणी मारतो, बुक्की मारतो, जाग करतो की बघ उठ, तुझी निंदा केली, तुला वाईट बोलला, तुला घाण घाण बोलला, तुझी निंदा केली बघ. अहंकार तुम्हाला तो निंदापर शब्द तुमच्या कानाला भोगायला होतो. तुमचे कान निंदापर शब्द भोगतात आणि ज्याने निंदा केली तात्काळ त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून माणसाचा सारासार विचार नाहीसा होतो. सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट झाली की मनुष्य त्या समोरच्या व्यक्तीबरोबर गलिच्छ वर्तन करतो, त्याला शिवीगाळ करतो, हाणतो, मारतो आणि या गलिच्छ वर्तनातून पापाचा जन्म आणि पुण्य आणि पाप म्हणलं की संसार बंधन आलंच. आणि म्हणून भगवंतही म्हणतात ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामा कामात क्रोधोभी जायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति बुद्धिनाशात प्रणश्यति. तुमची कोणी स्तुती केली आहे, ज्याने कोणी स्तुती केली आहे त्या स्तुती करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम, या रागातून त्या व्यक्तीबरोबर सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य. तुमची कोणी निंदा केली आहे, ज्याने निंदा केली आहे त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप आणि पुण्य आणि पाप म्हटलं की संसार बंधन आलंच. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका. ज्ञानोबा आहे. आगा कर्मे जे वरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहायका. कर्म म्हणजेच पाप पुण्य. तुमच्या जीवनात नगभर जरी पुण्य पाप शिल्लक असेल तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, 84 लक्ष निमित्त अडकावं लागतं. तर पुण्य आणि पाप भोगूनच पार पाडावं लागतं. मग इथे तुम्हाला संसारात कुणी बांधलं? पाप पुण्यानं. पाप पुण्य कोणामुळं? रागद्वेषामुळं. रागद्वेष कोणामुळं? ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. का आणि ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगामुळं. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग कोणामुळं? तर अहंकारामुळं. अहंकारामुळे कान या ज्ञानेंद्रियाचा विषयभोग, या विषयभोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. पण पुण्य किती कमावतो? ज्ञानेंद्रियाचे विषय भोगताना तुम्ही पुण्य फार करत नाहीत. कोणी स्तुती केली तर त्याच्याबद्दल राग प्रीती सद्वर्तन, एखाद्या वेळेस त्याला चहा पाजला झालं, पुण्य आलं जन्माला. पण एखाद्या वेळेस पण तुमची निंदा केली तर त्या निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष आणि द्वेषातून क्रोध आणि त्याच्याबरोबर आयुष्यभर दुश्मनी, वैर बांधता तुम्ही. ज्याने स्तुती केली त्याच्याबरोबर मैत्री करता, पण प्रसंगानुसार झाली, भेट तर झाली नाही झाली, पुन्हा पुण्य करायला कुठं चान्स आहे. पण ज्यांनी निंदा केली त्याच्याशी तुम्ही वैर बांधता, बदला घ्यायला टाकता, त्याचं वाईट चिंतिता, हाणता मारता, ताडण करता आणि सातत्यानं पाप करत असतात. आणि म्हणून विषयभोगातून पुण्य अल्पसं पण पाप डोंगरा एवढं गडगंज निर्माण होतं. आणि म्हणून विशेषणातून मॅक्झिमम पापच जन्माला येतं आणि पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी ये सनी पतन गिमनसीत पावे. नुसतं विषयाचं ध्यान शब्द आहे का ज्ञानोबाचे? विषयाचे ध्यान
विपाये वाहे मन तरी येसने पतन गिवसित पावे. विषयाचं नुसतं ध्यान जरी मनात आणलं तर तुमचं पतन होतं. ते विषय तुम्हाला नरकालाच नेतात. तात्पर्य विषय भोगला रे भोगला की त्यातून पाप आणि पापातून नरकच. आणि म्हणून विषयाची शंका मनी वस्ती देखा तरी घातू करी असे का विवेक जाता. विषय भोगला की तुमचा विवेक नाहीसा होतो. तुम्ही समोरच्या बरोबर गलिच्छ वर्तन करता. निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, विवेक खल्लास की हाणामारी, भांडण, गलिच्छ वर्तन की पापच. पण विषय भोगातून पुण्य जन्माला येतं, पण अल्पसं. पण विषय भोगातून पाप टनानं पोत्यानं डोंगरावडं पाप. आणि हे पाप नरकाला नेतं. हे पाप नरकाला नेतं. आणि म्हणून विषयाचा त्याग करा. तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले. आपण एकच कान या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगितला. तुम्ही स्तुती भोगली, स्तुती करणाऱ्याबद्दल राग, रागातून प्रीती प्रेम, त्यातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. तुम्ही कानाचा निंदा शब्द भोगला, त्यातून निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पाप. पुण्यपाप म्हणलं की संसार बंधन. अगा कर्मे जे वरावे तैतीही सुखदुःखी फळावे, त्या ते भोगावे यावे देह एक. म्हणजे विषय सेवनातून नगभर पुण्य आणि डोंगरावडं पाप जन्माला येतं. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि म्हणून धनबारा लिहितात की विषयाचे ध्यान विपाय वाहे मन तरी एसनी पतन गिवसित पावे. आणि म्हणून विषयाचा त्याग करा. जितके विषय भोगताल, विषय म्हणजे केवळ लैंगिक डिझायर एवढाच विषय नाही आहे. हे जे स्त्री पुरुषाचं लैंगिक अट्रॅक्शन आहे तोही विषयच आहे. पण फक्त यालाच विषय म्हणतात असं नाही. 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आपण जे पाहिले, जसं शब्द कानाचा, रूप डोळ्याचा, गंध नाकाचा, चव जिभेचा आणि स्पर्श त्वचेचा. हे 5चं सांगत बसलं तर 1 तास जाईल आज माझून. व्हिडिओ मोठा होईल, व्हिडिओ संपेल, अर्धवट राहील प्रवचन. मी फक्त कानाचा विषय सांगितला ना, पण पुढे जाऊ. हे ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. तुम्ही स्तुतीने आनंदू नका. तुम्हाला स्तुतीने आनंद नाही झाला तर निंदेने दुःख होणार नाही. तुम्हाला स्तुतीने आनंद झाला तर निंदेने नक्की दुःखी होईल. आणि दुःख झालं निंदेने, तुम्ही त्याच्या बदला घ्यायला टपाल, त्यातून पाप जन्माला येईल. तुम्ही सुंदर रूप पाहिल्याने आनंदू नका. घाणेरडं रूप पाहिल्याने तुम्हाला दुःख होणार नाही. सुंदर रूपाने आनंद झाला तर घाणेरड्या कुरूप रूपाने दुःख होईल, पापाचा जन्म होईल. सुगंधाने आनंदू नका, दुर्गंधाने दुःख व्हायचं नाही. सुगंधाने आनंद झाला तर दुर्गंधाने दुःख होईलच. गोड रस खाल्ल्याने आनंद झाला तर कडू कारलं खाल्ल्याने दुःख होईल. गोड रसाने आनंदू नका, कडू रसाने दुःख होणार नाही. मृदू स्पर्शाने आनंद झाला तर कठीण स्पर्शाने चापट मारल्याने दुःख होईलच. मृदू स्पर्शाने आनंदू नका. कुणी पाठीवून हात फिरवलाय प्रेमानं, आनंदू नका. चापट मारल्यावर दुःख होणार नाही. अलग लक्षात. तसं स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने दुःख होणारच. आणि तुम्ही बदल्याच्या भावनेने टपणारच, दुश्मनी करणारच. आणि या दुश्मनीतून पापाचा जन्म होतो आणि पाप सरळ नरकाला नेतं. पण विषय भोग म्हणलं की त्यातून पाप आलंच आणि पाप तुम्हाला सरळ नरकाला नेतं. आणि मानवी जीवनाचा तर एकच उद्देश आहे, जन्माला आल्यावर लांडी लबडीने पैसा मिळवणं आणि विषय भोगणं. मग लांडी लबडीच्या पैशातून पापच आहे, लांडी लबडीच्या पैशातून पापच आहे, आणि विषय सेवनातूनही पापच आहे. आणि हे पाप तुम्हाला नरकाला नेतं. पाप नरकाला नेतं, पण हा मनुष्य जन्म मिळत नाही. आणि याला तुकोबार म्हणतात, जन्मायुने काय केले तो मुद्दल गमावले. जन्मायुने काय केले तो मुद्दल गमावले. अहो एवढं तरी चांगलं वागा ना, एवढं तरी हरिनाम घ्या, एवढं तरी चांगलं वागा की मेल्यावर पुन्हा कमीत कमी डबल मनुष्य शरीर तरी मिळेल. पण थोडं चांगलं नाही वागले, हरिनाम नाही घेतलं थोडं बी, तर तुम्ही सरळ नरकाला जाल. वाईटच वागले तर नरकालाच जाल. नरकाला गेले म्हणजे पुन्हा मनुष्य शरीर नाही, म्हणजे मुद्दल लॉस झाला ना तुमचा. म्हणून जन्मायुने काय केले तो मुद्दल गमावले. म्हणून मनुष्य जन्माला आल्यावर तुकोबारा म्हणतात, मुख्य आदी विषयाचा त्याग. मुख्य आदी विषय त्याग, विषयाचा त्याग करा. विषय घातक आहेत. अहो एखादा नाग आहे असा फणी काढून उभा आहे, आणि त्या नागाच्या सावलीत बेंडूक बसलाय. बेडूक, काय कल्पना आहे?
फणी काढून साप बसलाय आणि त्या फणीच्या नागाच्या फणीच्या सावलीत बेडूक बसलाय. त्या बेडकाला परवडेल का ते? बेडूक हे सापाचं मुख्य खाद्य आहे. बेडकाने सापाच्या फणीच्या सावलीच्या आश्रयाला जाऊ नये आणि गेला तर मूर्ख आहे. ते साप खाऊन टाकेल ना त्या बेडकाला. सर्पफणाची सावली शीतल होईल की तुली मुशकाते, ज्ञानोबा आहे. बेडूक जर सापाच्या फणीच्या सावलीत बसला ते मूर्खपणाच आहे, कारण तो साप त्या बेडकाला खातो. तसं तुम्ही विषयाच्या सावलीत बसले ते मूर्खपणाच आहे, का ते विषय भोगले की पाप आणि पापातून नरक आहे. म्हणून बेडकानं सापाच्या फणीच्या सावलीत बसू नये, माणसानंही विषयाच्या सावलीत बसू नये, अर्थात विषय सेवन करू नयेत. विषय सेवन केले की त्यातून पाप आणि पापातून नरकच. नरकाला गेले की मनुष्य जन्म चुकला. याला महाराज म्हणतात जन्मायुनी काय केले तू अमुद्दल गमावले. आणि म्हणून मुख्य आधी विषय त्याग, विषयाचा त्याग करा. विषयाचा जर त्याग केला तर तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकतो. तुम्ही विषयाचा त्याग करा. हे विषय जया ते नाकळीती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्ञानोबा लिहितात हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. जो ज्ञानेंद्रियाचे विषय भोगत नाही त्याचा गर्भवास संपला, अर्थात तो मुक्त झाला आणि त्याच्या मागचं सुख दुःखही संपलं. तो निखळ आत्मानंद भोगत असतो. तुमच्या मागे जन्ममार्गाचा फेरा लागला याचं मुख्य कारण ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म अर्थात वाईट कर्मातून पाप जन्माला येत आहे आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप जन्माला येत आहे. हे पाप तुम्हाला नरकाला नेत आहे. तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकता. मग ज्ञानेंद्रियाचे विषय बघू नका. कसे? तर स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख नाही. कोणी लाख निंदा केली तुम्ही माइंडच केलं नाही आणि हे कधी घडेल? स्तुतीने आनंदू नका, निंदेने दुःख होणार नाही. पण स्तुतीने गुदगुल्या झाल्या तर निंदेने दुःख होणारच. त्याआधी माइंड प्रिपेअर करावं लागतं की किती स्तुती केली कोणी तर आनंद मानायचा नाही, निंदेने दुःख होत नाही. लाख रुपये घरात आले तुम्हाला आनंद होऊ नये, मग लाख रुपये चोरी गेले तर दुःख होत नाही. पण लाख आले आणि तुम्ही नाचायला लागले, हे नाचायला लागले, लाख चोरी गेले ठोठा बोंबलाल. लाख आल्यावर जर नाचले तर लाख गेल्यावर बोंबलाल. लाख आले आनंद मानू नका, लाख चोरी गेले दुःख होणार नाही. जो मान अपमाना तेच आहे, सुख दुःख जेत समाये, निंदा स्तुती नो हे दुखंडो. जो ज्याला मान पचवता आला त्याला अपमान पचवता येतो. पण मान मिळाला की तुम्ही जर नाचायला लागले, फुगले तर अपमानाने तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल. ज्याने अपमान केला त्याच्या मागे दगड घेऊन लागतात. मानाने आनंद होऊ नका, अपमानानं दुःख होत नाही. मानाने आनंद झाला, अपमानानं दुःख होणारच. याला म्हणतात विषयाचा त्याग. विषय म्हणजे केवळ लैंगिक डिझायर एवढंच नाही आहे. हे लैंगिक अट्रॅक्शन किंवा हा सेक्स ज्याला म्हणतो आपण, ते त्वचेच्या स्पर्शात मोडतो. त्वचेच्या स्पर्शाचा भाग आहे. विषयाचे पण त्वचेच्या स्पर्शात मोडतो. हे पाचित ज्ञानेंद्रिय आणि यात प्रबळ आहे निंदा स्तुती. कान हा फार प्रबळ आहे. निंदा आणि स्तुती. निंदेतून मनुष्य निंदा भोगतो. कुणी वाईट बोललं माणसाला सहन होत नाही. इगोइस्टिक असतात माणसं. कुणी आरे म्हणलं की लगेच कारे. कुणी वाईट बोललं, टाकून बोललं माणसाला सहन होत नाही. ही निंदा असते. आणि अहंकारातून ढुसणी मारतून तुम्हाला निंदा शब्द भोगायला होतो. आणि निंदेतून निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून हाणामारी, भांडण, शिवीगाळ, दुश्मनी, त्यातून पाप. पाप म्हणलं की संसार बंधन. आगा कर्मे जे उरावे. हा कानाचा निंदा शब्द सर्वात घातक आहे, तो जास्त संसारात बांधतो. म्हणून स्तुती पचवायला शिका, निंदाही पचवता येईल. स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होणार नाही. स्तुतीने आनंद झाला, निंदेने नक्की दुःख होणार. मानाने आनंदी होऊ नका, अपमानाने दुःख होणार नाही. मानाने आनंद झाला, अपमानाने दुःख होईल. हनुमंतांना लिहितात की सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न बजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. हा खरा योगी असतो. सुख आले संतोष नाही, दुःख आलं खेद नाही, दुःख नाही. पण थेंबेनी विरे वारेने सुखे चिखलू जायचा. ते चिखल असते ना, धनबारा लिहितात थेंबेनी विरे वारेने सुखे चिखलू जायचा. ते चिखल असतो, खोऱ्यान तोडीत असते. त्यात वंजळभर जरी पाणी टाकलं तर त्याची बिरबिटी होती, पातळ होतं. आणि थोडं वारा लागलं की दांडरतं, ते आळून बसतं.
थेंबेनी विरे वारेनी सुके चिखलू जैसा. तसं जीवनात थोडा आनंद आला तुम्हाला हर्ष, तुम्ही नाचू लागता, पार्ट्या देता. आणि दुःख आलं की गुडघ्यात मान घालता, ठोठा बोंबलता. मग जीवनात सुख आलं, आनंद आला तर नाचू नका ना, तो आनंद पचवा. जीवनात दुःख आलं तर तुम्ही खचून जायचे नाही, दुःखही पचवता येईल. आणि म्हणून मान पचवायला शिका, दुःखही पचवता येईल. स्तुती पचवायला शिका, निंदाही पचवता येईल. आणि मग स्तुतीने आनंद नका, निंदेने दुःख होणार नाही. याला म्हणतात विषयाचा त्याग, ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग. हे ज्ञानेंद्रियाच्या विषयाचा त्याग करा, जीवनात पाप येणार नाही. निषिद्ध कर्माचा त्याग करा, जीवनात पाप येणार नाही. आणि जीवनात पाप नाही आलं की तुमचा नरकवास चुकला, नरकवास चुकला. तसं तर जीवनात पाप पुण्य दोन्ही येऊ देऊ नये. तुकोबाराय बोलले, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनात पाप तर येऊ दिलं नाही, पण पुण्य येऊ दिलं नाही. का? तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. पाप जसा मळे तसं पुण्यही मळे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लाख योनीत फिरावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पापही मळे तसा पुण्यही मळे. म्हणून महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? तर पापाने नरकाला नेलं असतं, पुण्याने स्वर्गाला नेलं असतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं की इंद्रालाही मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. आणि म्हणून पाप तर करूच नका. आणि पुण्य केलं ते भगवंताला अर्पण करा. पुण्य टोपल्याने करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा. ते कर्म आणि त्याचं पुण्य भगवंताला जातं. जीवन पाप पुण्य रहित होतं. आणि जीवन पाप पुण्य रहित झालं की सद्गुरू शोधत येतो, तुम्हाला मुक्ती देतो. नाथ महाराज लिहितात, सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या पदरी गडगंज पुण्य, उगं थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाता. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे, उगं नगभर पुण्य, तुम्ही नरकाला जाता. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य होता. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त होता. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पाप आहे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परमार्थाची खरी व्याख्या ठरते की जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करा. ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा आणि निषिद्ध कर्म टाळा, जीवनात पाप येत नाही. काम्य कर्म करू नका, जीवनात पुण्य येत नाही. नित्यनैमित्तिक कर्म करा, त्या कर्माचं पुण्य आणि ते कर्म देवाला अर्पण करा. आणि ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा, झालं जीवन पाप पुण्य रहित. ज्ञानेंद्रियाचे विषय बघू नका, जीवनातून पाप पुण्य गेलं. निषिद्ध कर्म करू नका, जीवनातून पाप गेलं. काम्य कर्म करू नका, पुण्य येणार नाही. नित्यनैमित्तिक कर्म करा, त्याचं पुण्य भगवंताला अर्पण करा, झालं जीवन पाप पुण्य रहित. पण किमान नुसतं पापाकरता विचार केला तर ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा, पाप जीवनातून निघून जाईल. निषिद्ध कर्म टाळा, पाप जीवनातून निघून जाईल. जीवन पापरहित झालं, तुमचा नरक टळेल. जीवनात पुण्य शिल्लक असेल ते बघू, त्या पुण्य स्वर्गाला जाल, जनलोक तपलं, कुठं जायचं जाता येईल, पण किमान नरक तर टळेल ना. आणि मग प्रामुख्यानं जीवनात 2 गोष्टीमुळे पाप येतं. एक ज्ञानेंद्रियाचे विषय भोग आणि दुसरं आहे निषिद्ध कर्म, अर्थात गलिच्छ कर्म. म्हणून परद्रव्य, परनारी, भ्रष्टाचार, लांडी, लबाडी हे सगळे निषिद्ध कर्म आहेत. निषिद्ध अर्थात वाईट कर्म करू नका, पाप जीवनात येणार नाही. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, पाप जीवनात येणार नाही. पाप जीवनात नाही आलं, तुम्ही नरकाला जाणार नाही. मग नरकाला गेले नाही तर किमान डबल मनुष्य जन्म तरी मिळेल ना. पण नरकालाच गेले पापामुळे तर मनुष्य जन्मच नाही. याला महाराज म्हणतात, जन्मायुनी काय केले तो मुद्दल गमावले. आणि म्हणून निषिद्ध कर्म आणि ज्ञानेंद्रियाचे विषय भोगामुळे जीवनात पाप येतं. तर ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा, निषिद्ध कर्म टाळा, जीवनात पाप येणार नाही, तुमचा नरकवास टळेल. आणि मग
महाराज म्हणतायत की मनुष्य जन्म फार अनमोल आहे. तू सारखा निषिद्ध कर्मात ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगात अडकून राहू नकोस, त्यातून तू माघारी फिर. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत, कारेन फिरसी माघारा, कारेन फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा, कारेन फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. अरे बाबा, तुझी आतापर्यंत हजारो वेळेस जन्माला येऊन फजितीच झाली. जन्मायचं मरायचं, जन्माचं मरायचं, उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मतोयस मरतोय, जन्मतोयस मरतोयस, ही फजितीच आहे तुझी. आणि महाराज मध्ये हे फजित खोरा, किती फजिती करून घेतो. तू ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो, निषिद्ध कर्म करतो, संसारात रमामन झाला, धनात अडकलास, बायकापोरात अडकलास, धनाची बायका मुलाची आसक्ती आहे, यातून फिरणं म्हणले माघारी. बायका मुलाची आसक्ती टाक, धनाची आसक्ती टाक, विषयाची आसक्ती टाक, लबाडीने वाईट वागायचं टाक, अर्थात निषिद्ध कर्म टाक. हे करू नको ना, यातून माघारी फिर. आतापर्यंत हेच करत आलास, मग पुन्हा पुन्हा नरकाला गेलास. पुन्हा पुन्हा 84 लक्षणी फिरत राहिलास. मग आता तरी शहाणा हो ना. किती वेळेस फजिती करून घेतो. आणि मग महाराज म्हणतात, का रे न फिरसी माघारा अजूनही तरी फजित खोरा. उपदेश करतात महाराज, आम्हाला कान पिचक्या काढतात, आम्हाला शहाणपण शिकवतात या चरणात, की बाबा आतापर्यंत तू बायका मुलात आसक्त राहिलाय, मी माझं माझं, मी माझं माझं करतो, बायका मुलात आसक्त राहिला, धनात संपत्तीत आसक्त राहिलास, ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतोय त्याच्यात आसक्त राहिलास, निषिद्ध कर्म करतोय सारखे. या निषिद्ध कर्मातून, ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून पाप जन्माला येते. हे पाप तुला नरकाला नेते. बायका मुलाची आसक्ती, धनाची आसक्ती, ही वासना आहे. ही वासना तुला पुन्हा पुन्हा जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग तू असा किती दिवस आपली फजिती करून घेतो. नरदेह दुर्मिळे, मुश्किलीने मिळालाय, त्याचं काही चीज कर ना. देवाच्या दिशेने फिर ना माघारी, माघारी फिर आणि देवाच्या दिशेने वळ. कवर बायका मुलात आसक्त राहतो, कवर धनात आसक्त राहतो, कवर विषयात आसक्त राहतो, कवर वाईट कर्म करतो, कवर निषिद्ध कर्म करतो. तुला कटाळा येत नाही की याचा. हे करून तुझी हजार वेळेस फजिती झाली ना, पुन्हा पुन्हा जन्मून पुन्हा पुन्हा मरून, मग फिरणं म्हणले माघारी. यातून माघारी फिर आणि देवाच्या दिशेने वळ, भक्तीला लाग. आणि मग महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात, का रे न फिरसी माघारा अजूनही तरी फजित खोरा. आणि पुढे तिसऱ्या चरणात म्हणतात की किली गाठोळीची नासी पुढे भिकची मागसी. किली गाठोळीची नासी पुढे भिकची मागसी. अरे माणसा, तुला मोठ्या मुश्किलीने नरदेह मिळालाय. नरदेह ही तुझ्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. सहजासहजी नरदेह मिळत नाही. नरदेह म्हणजे अनमोल रत्न आहे. नरदेह हा एक फार मोठा ठेवा आहे. नरदेह, मनुष्य शरीर ही एक फार मोठी श्रीमंती आहे. सगळ्या श्रीमंतीत मोठी श्रीमंती काय तर मनुष्य जन्म आहे. सगळं जग एककड आणि मनुष्य देह एककड. जगात सगळ्यात मोठी श्रीमंती काय तर मनुष्याचा जन्म. मग हे मनुष्याचा जन्म तुला मिळाला आहे. मनुष्य जन्माचं गाठोडं तुझ्या पदरी आहे. तू मनुष्य म्हणून जन्माला आलायस. मग याचं चीज कर ना, भगवंताच्या भक्तीला लाग ना, नामस्मरण कर आणि सत्कर्म कर ना. तू मुक्त होशील, तुझ्या देहाचं सार्थक होईल. पण नामस्मरण केलं नाहीस देवाचं, सत्कर्म केली नाहीस, वाईटच वागलास आणि विषय भोगच भोगले, तर पुन्हा पुन्हा जन्माला येशील, 84 लक्ष योनीत अडकशील आणि पुन्हा पुन्हा सुखासाठी भीक मागत राहशील. किंवा भिकारी झालं तर पैशासाठी भीक मागत राहशील. तुझं भिकारपण जायचं नाही. भिकारपण पैशाचं असतं, भिकारपण जन्ममृत्यूचं असतं. पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फिरत अडकणं हे भिकारपणाचे. गरिबी येणं हे बी भिकारपणाचे. मग शहाणा हो ना, फिर म्हणले माघारी. कशातून? विषय भोगातून, निषिद्ध कर्मातून, बायका मुलाच्या आसक्तीतून, पैशाच्या आसक्तीतून, या सगळ्या गोष्टीतून, संसारातून फिर म्हणले माघारी. आणि भगवंताच्या दिशेने वळ. भगवंताचं नामस्मरण कर, सत्कर्म कर, तुला देव भेटेल. आणि हे नाही केलंस तर पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनी फिरावे लागतील. जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकणं हे भिकारपण आहे.
गरिबीत अडकणं हे भिकारपण आहे, तुला भिकच मागावं लागेल. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे ये लोकीचे व्यवहारे नका डोळे धुरे भरू. तुका म्हणे ये लोकीचे व्यवहारे नका डोळे धुरे भाऊ. या ये लोकीच्या व्यवहारात तुम्ही अडकून पडू नका. मनुष्य देह दुर्लभ आहे, याचं महत्त्व समजून घ्या. बायका मुलाचा तर उत्तम सांभाळ करा, त्यांचा त्याग करायचा नाही, पण युक्तियुक्तीने त्यांच्यातून सुटता येतं. बायका मुलाचा सांभाळ करा, पण मुखात रामनाम धारण करा. रामनामानं सगळी आसक्ती निघून जाते, संसाराची, बायका मुलाची वगैरे. नामपाठ मौन प्रपंचाची, प्रपंच मौन होतो. नाम मुखात धारण करा, ही सगळी आसक्ती हळूहळू निघून जाते. पण त्यांच्याच आसक्तीत राहिला, धनाच्या, बायका मुलाच्या, विषयभोगात अडकलास, निषिद्ध कर्म केले, ते पाप तुला पुन्हा पुन्हा नरकाला नेईल, 84 लक्षणीत बांधेल. हे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलास, ते तुझं भिकारपण आहे. सुखासाठी भीक मागशील, गरिबी आली तर पोटासाठी भीक मागशील, तुझ्यावर भीक मागायचीच पाळी येईल. म्हणून महाराज म्हणतात की केली गाठोळीची नासी, पुढे भीकची मागसी. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. आणि म्हणून या शेवटच्या चरणात तुकोबारांनी फार मोठा उपदेश केला आहे. महाराज म्हणतात की तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तू जिथून आलाय तिथं परत जा. हे मृत्यूलोक तुझं घर नाही आहे. तुझं घर कुठं आहे? त्याने वैकुंठ भुवनी घर केले, त्याने वैकुंठ भुवनी घर केले. तुझं खरं घर वैकुंठात आहे किंवा आत्मस्वरूपात आहे. मृत्यूलोक तुझं घरच नाही आहे. तू जिथून आलाय तिथं परत जा. आणि जिथून आलाय तिथं परत जायचं आहे, त्यासाठी सत्कर्म कर, मुखानं देवाचं नाव घे. जिथून आला तिथं परत जाशील. तो कुठून आलाय? एक तर वैकुंठातून आलाय किंवा एक तर आत्मस्वरूपातून आलाय. का तुझं घर वैकुंठात आहे किंवा आत्मस्वरूपात आहे? निरंजनी आम्ही बांधिले घर. मग सत्कर्म कर, मुखानं देवाचं नाव घे. एक तर तू वैकुंठाला जाशील किंवा सायुज्य मुक्ती अर्थात आत्मस्वरूपात जाशील. याला महाराज म्हणतात तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तू जिथून आला तिथं जा. आणि म्हणून प्रत्येकानं विचार करावा की मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, कशासाठी आलो आहे, मला कुठं जायचं आहे, माझा कायमचा पत्ता काय. चरण बघा कसं आहे. तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तू ज्या ठायावरून आलायस, ज्या ठिकाणावरून आलायस, त्या ठिकाणी परत जा. मनुष्य कुठून आलाय? आत्मस्वरूपातून आलाय आणि आत्मस्वरूपात परत जायचं, अर्थात मुक्त व्हायचं. म्हणून प्रत्येकानं विचार करावा की मी कोण आहे, कुठून आलो आहे, कशा करता आलो आहे, मला कुठं जायचं आहे, माझा कायमचा पत्ता काय आहे. काय आमचा कायमचा पत्ता? तुम्ही जर मला असं म्हणाले की डॉक्टर भागवत मोठे तुमचा कायमचा पत्ता काय? मी जर म्हणालो की डॉक्टर भागवत मोठे MBBS MS नेत्रतज्ञ DP रोड आदर्श नगर बीड, हा जर मी माझा कायमचा पत्ता म्हणलो तर किती दिवस? अजून 35 वर्ष. हा पत्ता माझा अजून 35 वर्ष. माझं वय 65 आहे. अजून 35 वर्षाने मी 100चा होईल. 100च्या पुढे मी जगात नसेल. मग 100 वर्षांनी तुम्ही जर मला पत्र पाठवलं या पत्त्यावर, कोणत्या? डॉक्टर भागवत मोठे MBBS MS नेत्रतज्ञ DP रोड आदर्श नगर बीड, या पत्त्यावर जर मला पत्र पाठवलं, ते पत्र मला मिळेल का? नाही मिळणार. माझ्या लेकराबाळाला मिळेल, पण मला मिळेल का? नाही मिळणार. कारण 100 वर्षांनी मी या जगात नसेल, तुम्हीही नसाल. कोण अमृत पिऊन आले? मग माझा कायमचा पत्ता काय आहे? माझा हा टेम्पररी ॲड्रेस आहे. कोणता? डॉक्टर भागवत मोठे MBBS MS नेत्रतज्ञ DP रोड आदर्श नगर बीड, हा माझा तात्पुरता टेम्पररी ॲड्रेस आहे. माझा कायमचा पत्ता काय आहे? मी कोण आहे, कुठून आलो आहे, माझा कायमचा पत्ता काय आहे? तर माझा कायमचा पत्ता आहे मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आत्मस्वरूप विश्वव्यापी वासुदेव श्रीकृष्ण हा माझा कायमचा पत्ता आहे. अर्थात आत्मस्वरूप विश्वव्यापी आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे आणि आत्मस्वरूप हे आमचं घर आहे. त्या पत्त्यावर जायचं आहे. आम्ही आत्मस्वरूपातून आलोत आणि आत्मस्वरूपाच्या घरात जायचं आहे. याला तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. तुम्ही जिथून आले तिथं परत जा. आत्मस्वरूपातून आलोत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जा. याला महाराज म्हणतात तुका म्हणे ठाया जाई आपल्या आलिया. विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस असं सांगतात की
रामकृष्ण परमहंसांनी रोज भवानी मातेसोबत एका ताटात जेवावं. भवानी माता मूर्तीतून बाहेर यायची, दुर्गा माता, कलकत्त्याची काली माता, ती मूर्तीतून बाहेर यायची आणि रामकृष्ण परमहंसासोबत जेवायची. ही वार्ता सगळ्या पश्चिम बंगाल, कलकत्त्यात पसरली. ही बातमी एका धनिक शेठजीला कळाली. ते शेठजी गेले, म्हणले, महाराज, मी असं ऐकलं की भवानी माता मूर्तीतून येते, तुमच्या ताटात रोज जेवते, खरं आहे का? म्हणले, खरं आहे. म्हणले, मातेला माझ्या घरी पाठवून एक दिवस. म्हणले, पाठवतो. तुमचा पत्ता सांगा. ते म्हणलं, सुभाष रोड, माळीवेस, बीड. आता मला कलकत्त्याचे पत्ते माहीत नाही, म्हणून मी बीडचा सांगतोय. सुभाष रोड, माळीवेस, बीड. म्हणले, हा घरचा पत्ता आहे रे, तुझा पत्ता सांग. म्हणले, श्री ऑइल मिल, MIDC, बीड. म्हणले, हा कारखान्याचा पत्ता आहे, तुझा पत्ता सांग. ते मला आता माझा पत्ता काढला, याच्यापुढं माझा पत्ता मला माहीत नाही. परमहंस म्हणतात, जा शेठजी, ज्या दिवशी तुम्हाला तुमचा स्वतःचा पत्ता माहीत होईल त्या दिवशी मी न सांगता भवानी माता स्वतःहून तुमच्या घरी येईल, तुमच्या ताटात जेवेल, माझ्या वशिल्याची गरज पडणार नाही. काय आमचा पत्ता? पत्ता माहीत करून घ्या. मी तो वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता. मी वासुदेव श्रीकृष्ण आहे. मी विश्वव्यापी वासुदेव आत्मस्वरूप श्रीकृष्ण आहे. मी आत्मा आहे. मी आत्मस्वरूपातून आलो आहे आणि मला आत्मस्वरूपात परत जायचं आहे. याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे ठाया जय आपल्या आली आहे. मी आत्मस्वरूपातून आलो आहे. आत्मस्वरूपे माझं ठाय, माझं ठिकाण आहे. आत्मस्वरूपे माझं मूळ घर आहे. मी आत्मस्वरूपाच्या घरातून आलो आहे आणि मला आत्मस्वरूपाच्या घरात परत जायचं आहे. यासाठी सत्कर्म करायचे आहेत आणि भक्ती करायची. मग मी जे आत्मस्वरूपाच्या घरातून आलो आहे ते आत्मस्वरूपाच्या घरात जाईल. आणि म्हणून महाराज म्हणतात की तू जिथून आला आहेस, अर्थात आत्मस्वरूपातून आला आहे, तर आत्मस्वरूपाच्या घरी जा. तुकोबारा लिहितात की तुका म्हणे ठाया जाई आपले आलिया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.